राज्याला आता आर्थिक बळकटी देण्यासाठी अर्थसंकल्पात नवीन बदल केल्याची माहिती मिळतेय। काही जुन्या योजनांना कात्री लागण्याची ही दाट शक्यता व्यक्त होतीये। नव्या विकास कामांना अर्थसंकल्पात आता प्राधान्य दिलं जाणार आहे, तर जुन्या लोकप्रिय योजनांसाठी नव्या काही तरतुदी आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। आता जुन्या योजनांना कात्री लागणार का सूरज? निश्चितच जसं तू म्हणली श्रद्धा, तसंच काही ज्या जुन्या लोकप्रिय योजना आहेत त्यांच्यामध्ये काही नव्या तरतुदी आहेत की मग त्यांना कात्री लागणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कारण थोड्या वेळातच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि त्यामध्ये काही जुन्या योजना ज्या आहेत तर त्यांना कुठेतरी कात्री लागण्याची दाट शक्यता जी आहे ती सूत्रांनी वर्तवलेली आहे। आणि यामध्ये मुख्य म्हणजे अशा खूप लोकप्रिय योजना आहेत जेणेकरून त्या योजनांमुळे इतर खात्यांवरती जो होता तो भर आलेला होता आणि राज्यावरती कुठेतरी आर्थिक संकट देखील आलेलं होतं। त्यामुळे अशा काही योजना आहेत त्या योजनांमुळे इतर खात्यांमधला पैसा जो आहे तो वळवण्यात आलेला होता। त्यामुळे आता नेमकं कुठल्या खात्यांवरती किंवा कुठल्या योजनांवरती कात्री लागते, कुठल्या योजनांमध्ये नव्या तरतुदी होतात हे पाहणं महत्त्वाचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना होती त्यामध्ये काही नव्या तरतुदी होतील, कारण त्यामध्ये नंतर काही वेळानंतर जसं खात्यांमधून पैसे वळवण्यात आले इतर खात्यांमधून, तेव्हा त्यामध्ये काही नियमांमध्ये नवीन बदल करण्यात आले। काही लाडकी बहीण ज्या आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात गेलं होतं आणि असे काही बदल जे आहेत ते लाडकी बहीण योजनेमध्ये केले गेले होते। त्यामुळे आता या योजनेमध्ये जी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये काही नवे बदल होत आहेत का, मग यामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणात काही हे चेंजेस होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आर्थिक राज्याला जे आर्थिक बळकटीकरण द्यायचं आहे त्यामुळे आजचा अर्थसंकल्प फार महत्त्वाचा आहे। इतर खात्यांमध्ये जे पैसे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता आज अर्थसंकल्प सादर होणार आहे, तो नेमका कसा असणार आणि कुठल्या योजनांना कात्री लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।